पुन्हा त्या घरात जाणार नाहीस. बाबा, अधिपती बोलवायला आले तर? ते येणार नाही. भ्रम आहे तुझा. ते येतील बाबा, मला माहिती. ते आले तरी त्या बाईच्या दारात तू जायचं नाही. ते त्यांचं दार नाहीये बाबा, ते माझं घर आहे. पण तुझ्याच घरातून तुला हाकलून दिलं ना त्यांनी. हो, कारण आता त्यांच्या हातात सूत्र आहे. अगं ती त्यांच्याच हातात होती. पण कदाचित परिस्थिती बदलेल ना. मला आशा नाहीये. पण मला खात्री आहे बाबा. हा खोटा आशावाद आहे. नाही बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. तुझ्यावर विश्वास आहे ग, त्यांच्यावर नाही. आणि आयुष्यात कधीही ठेवणार नाही. पण बाबा, अधिपती आले तर त्यांनी तुझी नाक घासून माफी मागितली पाहिजे आणि त्या बाईला पहिली दूर केली पाहिजे. तरच तुमचा संसार होईल. मी बोलते त्यांच्याशी. आता तू नाही बोलायचंस. समजा ते जर आलेच, जे मला वाटत नाही ते येतील, पण आलेच तरच तू बोल त्यांच्याशी. बाळा, फक्त एकदा माझी आणि तुझ्या बाबांची भेट होते तर मग सगळं ठीक होईल. हा मॅड, बोल. बाप रे, ओळखलंस तू मला? मॅड प्लीज. मला वाटलं विसरलीस तू मला आता. मी का विसरेन तुला? का म्हणजे आपण भेटल्यापासून पुन्हा काही तुझा फोन नाही, मेसेज नाही. हो सॉरी, मी जरा कामात होते. कामात? सारखी कसली कामात असतेस ग तू? मित्रासाठी थोडाही वेळ नाही तुझ्याकडे? अरे असं नाहीये. मग कसं आहे? जाऊ दे, जातो मी परत. का? का म्हणजे मैत्रीण वेळ देत नाही म्हटल्यावर काय करू मी? तुला माहितीये, माझं मन ना असं कोमेजून गेलंय फार, आणि माझा उत्साह तर ब्लँकेट घेऊन झोपलाय. मॅड, तू खरंच मॅड आहेस. आत्ता कळलं? नाही, आधीच कळलंय मला. शाळेत पण असाच होतास. तू बदललीस. पण काही, मी पण तशीच आहे. तशीच असतीस तर भेटली असतीस मला. आपण आपली आवडती भेळ वगैरे खाल्ली असती. नाही नाही नाही, नको भेळ, नको आता. ओके ओके ओके, भेळ नको. कॉफी? नको रे, नको. का नको? बरं वाटत नाही का अजून? नाही, आता ठीक आहे मी. अरे मी एवढा US वरून आलोय आणि तू माझ्यासोबत सारी कॉफी प्यायला येणार नाहीयेस? का 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 अक्ष? मी कसं सांगू आता तुला मॅड? माझं लग्न झालंय. मी कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी सून आहे. असं अचानक उठून नाही येता येणार मला. हा, पण त्याआधी तू कोणाची तरी मैत्रीण आहेस हे विसरू नकोस. लग्न बिग्न सगळं ठीक आहे, पण आपली मैत्री तर तशीच आहे ना? हो, मैत्री आहेच, पण बिन काही नाही यार. आपण कॉफीला भेटलो तर काय नवरा चिडेल का तुझा? एवढे ऑर्थोडॉक्स आहेत का तुमचे आहो? का आपली मैत्री पटणार नाही त्यांना? नाही नाही नाही, असं नाही आहे. असं अजिबात नाही, ते समजून घेते. प्लीज ना यार, प्लीज प्लीज. एक कॉफी तर म्हणतोय ना मी. कॉफी नको रे. बरं ठीक आहे, कॉफी नको, चहा पिऊ. ॲक्च्युली ना अक्ष, माझ्या आयुष्याबद्दल ना एक खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे मला, आणि मैत्रीण म्हणून तुझ्या ओपिनियनची गरज आहे मला. कसला निर्णय रे? भेटल्यावर सांगतो ना. बरं ठीक आहे, भेटूया. ठीक आहे, लोकेशन पाठवतो. ओके, बाय. येस, बाय बाय बाय. मॅडम, मी तुम्हाला सांगते, लहानपणापासून आई आणि बाबा ताईच्या बरोबर बायस्डच होते. त्यांना असं वाटतं की ताईच फक्त ग्रेट आहे, ताईच त्यांचं काय नाव मोठं करणार आहे. आणि मी तर कोणीच नाहीये. माझी कधी पडलेलीच नव्हती आई बाबांना. नाही, आता ताईची ना जिरलीच पाहिजे. हे आम्हाला बी वाटतंय. तुम्ही खबरा द्या, कॅश न्या, तुमचा मोबदला तुम्हाला मिळत राहील. हो, म्हणजे मोबदल्याचं एवढं काही नाही, पण मला असं वाटतं ना की हे दोघे एकमेकांसाठी बनलेच नाहीये. ते जर दूर राहिले तरच भले. आणि बाबांनाही कळेल ना
की त्यांना जेवढी वाटते ताई आदर्श आहे तसं काही नाहीये. ताई पण चुका करते, तिलाही 4 गोष्टी जमत नाहीत. पण काय आता, त्यांनाही पटलं पाहिजे हे. पटल हो पटल, आपल्याला तर पटेल आहेच, यांना बी पटल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांना पोलीस स्टेशनात घेऊन जावा आणि आमच्या विरोधात तक्रार करायला लावा. पुढं काय करायचं ते बघतो आम्ही. घ्या चहा घ्या. नको. अहो घ्या की. काय झालं? कुठे काय झालंय आई? बरं वाटत नाही भाई. चेहरा का असा झालाय? आई त्या अधिपती पुढे किती डोकेफोड केली तो ऐकून घ्यायला तयार नाहीये. अक्षराचं नाव ऐकून घेत नाहीये तो. मी त्याला काही बोलायला गेलो की तुमची मुलगी मध्ये येते आणि मग काय मी शत्रू असल्यासारखेच वागतात माझ्याशी. हो त्याची बी चिडचिड होतीये की. तुम्ही जरा समजून घ्या. आई समजून घेतोय म्हणून तर बोलतोय ना की बायकोला घेऊन ये बाबा, पण त्याला कळत नाहीये. लहान आहे का तो आई? आपली बायको आपल्या बरोबर राहायला हवी हे त्याला समजत नाहीये का? त्याला बी वाटतच की. नुसतं वाटून काय उपयोग आहे? कृती करायला हवी नाही? अहो त्याचे प्रयत्न चाललेत की. काही प्रयत्न करत नाहीये तो. जे भुवनेश्वरी सांगेल तिला जसं हवं तसं वागतोय तो. कुठल्या जन्माचं पाप आहे माझं म्हणून हे सगळं माझ्या वाट्याला येते मला कळत नाही आहे. माझ्या डोळ्याच्या समोर माझ्या मुलाचा संसार तुमची मुलगी मोडतीये. मी काही करू शकत नाहीये. चहा बस बस.